लाडाच्या दाजीला सोन्याची अंगठी मेहुण्यानं दिल्यावर दाजी मेहुण्यालाच भांडत होता. मग मेहुण्यानं बघा दाजीची कशी बरोबर जिरवली आहे. दाजी 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 कशाला रुसून जाता तुम्ही? तुमच्या पाया पडतो नका जाऊ. पाय सोडणं त्याला हात घाली ना. कशाला रुसून जाता? अरे मायला काय म्हणले होते तुम्ही? धोंड्याच्या जेवणाला आल्यावर सोन्याची अंगठी देतो. ही सोन्याची अंगठी काय? सोन्याची अंगठी काही प्लास्टिकची अंगठी. हे घ्या लायकी नाही तर कशाला बोला तर जावाला तुम्ही जेवायला. अहो दाजी तुमची शपथ घेतो. दशरथ काका म्हणली सोन्याचीच अंगठी. दसऱ्यात काकाच काय संबंध इथं? अहो संबंध आहे. दशरथचा मोठा छोकरा सोन्या तिची तर अंगठी. तुमची लायकी नाही ना कशाला जावायला बोलवत रे? हा धोंड्याच्या जेवणाला काय खायला घातलं मला? बेसन भाकर कोण घालतं का जावायला? तुमची लायकी नाही तर कशाला जावायला बोलवत रे? ए बाणगुळा नालाय का? बुट काढ रे तुझा. याला हाणतो. अरे तुला लाज आहे का? हा लग्नाच्या अगोदर काय परिस्थिती तुझी आठवते का? अरे 3-3 दिवस शिळा भाकरीच्या तुकड्यावर जगणारी अवलाद तुझी. हे लोक बघायला लागलेत ना. लोकांना कळू दे ना बर का? कुत्र्याच्या तोंडातला पाव खाणारा माणूस होता ह्यो. लोक बघायला लागलेत ना. लोकांना कळू दे ना दाजी काय चालीच आहे. अरे बर का पाहुणे एवढा हलकट जावं ना माझा. लोक बघायला लागले. तुम्हाला धोंडे नाही तुम्हाला आहे ना जोडे खायला द्यायला पाहिजे. अरे मी मस्करी करत होतो. मस्करी मी पण आता मस्करीच करीत होतो दाजी. दाजी खिशात किती पैसे? हाय काय 200-400. ओरिजिनल आहे ना? हा? चला तुम्हाला आहे ना मी लय शिप असतो मुंबईची. चाल पण लईच वाईट बोलला रे तू. सहन करा. मेवणं म्हणजे अवघड मेहुणा जागेचं शेर, दाजी सव्वा शेर, नीला की राव अवघड कंडिशन झाली आता काही खरं नाही.